चहा म्हटलं की नानकटाई आली, बिस्किट आलं, पण उपासाला म्हणजे बिस्किट चालत नाही. तर अशा पद्धतीने आपण नानकटाई बनवली ना, एकदम सोपी आणि फक्त 4 ते 5 गोष्टी टाकून आपण नानकटाई घरच्या घरी बनवू शकतो आणि एकदम ईझी आहे आणि 30 मिनिटामध्ये फक्त बनून तयार होते. अशा सेम मापाच्या 2 वाट्या घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये मी थोडीशी वरई घेतली आहे, म्हणजे भगर म्हणतो आपण त्याला. ती आपण थोडंसं एकदम बारीक रवा कसा असतो तसा आपण म्हणजे मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त पावडर बनवायची नाही आहे. बारीक रवा असतो त्या पद्धतीनेच आपल्याला त्याला म्हणजे मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक पावडर नाही बनवली आहे आणि नानकटाईमध्ये थोडासा रवाळपणा असतो म्हणून आपल्याला तो बनवायचा आहे. असं तर रवा घातला जातो, पण रवा उपासाला चालणार नाही म्हणून आपण भगरचा रवा बनवला आहे. आता सेम वाटीच्या मापाने अर्ध वाटी तूप घेणार आहोत. हां, आणि सगळ्या गोष्टी रूम टेम्परेचरच्या असल्या पाहिजेत, म्हणजे फ्रिजमधल्या नसल्या पाहिजेत, गरम केलेल्या नसल्या पाहिजेत. जे नॉर्मल टेम्परेचर आहे तशा हव्यात. आणि तूप नॉर्मल मी घेतलं आहे अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पिठी साखर. ज्या वाटीने माप घेतलं आहे त्याच वाटीने तुम्ही परफेक्ट घ्याल, तर तुमची नानकटाई एकदम खुसखुशीत, तोंडात विरघळणारी, एकदम मस्त बनून तयार होईल. हां, आणि हे फेटण्याची आपल्याला फक्त मेहनत घ्यावी लागेल. 10 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. एकदम असं क्रीमी झालं पाहिजे. आणि आता राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते घेतलं आहे. ते पूर्ण वाटी भरून नाही घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं कमी आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये वरई घालणार आहोत. तर त्याच वाटीने मी जे आपलं राजगिऱ्याचं पीठ आहे ते घेतलं आहे आणि आता 2 चमचे जे आपला पोह्याचा चमचा असतो त्याच्याने जी वरईचा आपण रवा बनवला आहे तो पूर्ण एकदम भरून आहे. तुम्ही बघू शकता. तेवढा आपल्याला तो रवा घ्यायचा आहे. आता पण थोडंसं फ्लेवर टाकण्यासाठी थोडंसं कॉफीचं पावडर, जास्त कॉफी टाकू नका, नाहीतर आपली जी नानकटाई कडू होईल. नाहीतर तुम्ही याच्या बदली वेलचीची पावडर पण टाकू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं आहे. आणि अजून 1 चमचा आपण वरईची जो रवा बनवला आहे तो टाकणार आहोत आणि आपले जे मिश्रण आहे ते बनून तयार आहे. असे असे गोळे करून आपल्याला नानकटाईचा शेप द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणता पण शेप देऊ शकता. मी गोल सर्कल बनवला आहे. तुम्ही म्हणजे चौकोन कशा पण लांब पूर्ण ते तूप मी घेतलेलं नाही आहे आणि आपला जो पण प्लेट घेणार आहोत म्हणजे थाळी घेणार आहोत, त्याला चांगलं असं ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी नानकटाई खाली चिटकणार नाही. आता जे पण बेकिंगसाठी तुम्ही घेणार आहात भांडं ते थोडं मोठं असावं, जेणेकरून आपलं जे स्टीम आहे, जे बेकिंग आहे ते चांगलं व्हावं. हे मीठ मी 6 वापासून वापरते. तुम्ही फेकायचं नाही. पुन्हा-पुन्हा तेच मीठ तुम्ही वापरू शकता. आता 10 मिनिटं आपल्याला प्रीहीट करायचं आहे. मंद आचेवर आपल्याला प्रीहीट करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला नानकटाईचे शेप बनवून घेऊयात. पूर्ण ते तूप मी वापरलेलं नव्हतं, म्हणजे थोडंसं तूप एकदम वाटी पूर्ण खाली करून नाही घेतली आहे. थोडं तूप होतं, तुम्ही बघू शकता. नानकटाईचे सगळे शेप बनवून तयार झाले आहे. 10 मिनिटं आपलं प्रीहीट झालं आहे भांडं. एक स्टँड ठेवायचा आहे आणि आपली जी ताट आहे, आपण जे नानकटाई बनवली आहे ती ठेवायची आहे आणि सेम आचेवर आपल्याला त्याला मंद आचेवर म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला 20 मिनिटं बेक करायचं आहे. तुम्ही समजा स्टीलची ताट नाही घेताय, स्टीलचं भांडं नाही घेत असाल, जर्मनचं घेत असाल तर 15 मिनिटामध्ये बेकिंग होतं. कारण की बेकिंग करण्यासाठी जर्मनचं जे ॲल्युमिनियमचं जे भांडं असतं ते फटाफट होतं, म्हणून जळणार नाही याची काळजी नक्की घ्या. आणि स्टीलचं वापरत असाल तर 20 मिनिटं बेक करायचं आहे. आणि पूर्ण थंड झाल्यावरच त्याला हात लावायचा आहे. थोडीशी नरम असते ती, थंड झाल्यावर ती एकदम शेपमध्ये येते. तुम्ही बघू शकता एकदम तोंडामध्ये विरघळणारी आपली उपासाची नानकटाई बनवून तयार होते आणि एकदम क्रिस्पी झालेली. नक्की ट्राय करा आणि वरून पिस्ताचे काप लावू शकता. भेटूया तोपर्यंत धन्यवाद.